हे सुदेव ब्राह्मणा, आतापर्यंत तुझ्यासारखी कुणीही तपश्चर्या केली नाही. तू इतकी खडतर तपश्चर्या केलीस की मी तुझ्यावर प्रसन्न झालो. आणि आता तू काय कर, जी तुझ्या मनामधली इच्छा आहे, जी तुझ्या मनामधल्या कांक्षा इच्छा आहेत, ती मला तू पूर्ण सांग, असे श्रीहरी भगवंत बोलू लागलेले. मागशील ते तुझ देऊन सर्व मनोरथ पूर्वी, वस्ता तू महाभाग्यवान म्हणून दर्शन दिदले. हे सुदेव ब्रह्मणा, अरे तू जे मागणार आहेस आणि ते मी तुझी आज इच्छा पूर्ण करणार आहेस. तू खरोखरच भाग्यवान आहेस. अरे कितीतरी आतापर्यंत ज्यांनी तपश्चर्या केली, ज्यांनी ध्यानधारणा केली, असे कितीतरी ऋषीमुनी होऊन गेले, त्यांना सुद्धा माझं दर्शन होणं हे होत नाही, पण कठीण आहे दर्शन होणं. आणि तू एक भाग्यवान आहेस. मी तुला आता दर्शन दिलंय. तुझ्या मनामधली इच्छा काय आहे ती सांग, मी ती इच्छा पूर्ण करील, असे श्रीहरी भगवंत बोलू लागलेले. आयशी हरीची ऐकुनी वाणी, सुदेव म्हणे गा रमादानी, दया सागर कैवल्यदानी, जरी का प्रसन्न झाला. ज्या वेळेस देवांनी श्रीहरी भगवंतांनी सांगितलं तुझ्या मनातली इच्छा काय तू माग, तुला मी प्रसन्न झालोय, असं म्हणल्यावर सुदेव ब्राह्मणांनी हात जोडले आणि हात जोडून म्हणू लागल्यात, हे दया अर्णवा भक्त वत्सला, करुणा निधान भगवंता, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न झालात ना, तर माझी एक अशी इच्छा आहे. आणि ती इच्छा सुदेव ब्राह्मण सांगू लागलेले. त्वरी तू मद सुपुत्र देई, राज्याधिकान्य नको काही, पुत्रेवीन शून्य सर्वही, ग्रहादी नाही मद रुचत. हे देवा, आहो आम्हाला तुम्ही प्रसन्न झालात. मला काही राज्य नको, मला धन नको, मला द्रव्य नको, मला काही पाहिजे नाही देवा. पण ज्या संसारामध्ये मला तुम्ही जन्म घातलाय, त्या संसारामध्ये सुख समाधान लाभण्यासाठी मला एक सुंदर असा गुणी, त्रिलोक्यामध्ये झेंडा उभा करणारा असा एक सुंदर असा मला मुलगा द्या, असा सुदेव ब्राह्मण भगवंताकडं मागू लागलेले. आयशी प्राचे ऐकोनी भाषण, श्रीहरी बोले तया लागून, आगावस्ता तयावीन घे, आगावस्ता तयावी तनयावीन घेई मागून पाहिजे ते. आयशी प्राचे ऐकुनी भाषण, श्रीहरी बोले तया लागून, आगावस्ता तनयावीन घेई मागून पाहिजे ते. आहो सुदेव ब्राह्मणांनी तपश्चर्या केली, देव प्रसन्न झाले. माग म्हणल्यावर मागितलं, काय मागितलं, मला एक सुंदर मुलगा द्या म्हणून. पण त्या सुदेव ब्राह्मणाचं भाषण ऐकिलं, वचन ऐकिलं आणि श्रीहरी भगवंत म्हणले, हे सुदेव ब्राह्मणा, तू काय कर, आता तुला या संसारामध्ये, या सृष्टीमध्ये जे काही पाहिजे असेल का ते माग, ते मी देईल, पण तू फक्त पुत्र मागू नको, असं श्रीहरी भगवंत बोलू लागलेले. पुत्रा वाचून जे कानिक दे, तेही देईन सकळीक, विधात्रे तुझला पुत्र सुख, निर्मिले नशेची. हे सुदेवा, अरे तू असणारा या संसार, जे काही मागायचं असेल ते माग, पण तू पुत्र मागू नको. का पुत्र मागू नको, तर जो असणारा देवादिदेव ब्रह्मदेव आहे, आणि त्या ब्रह्मदेवानं तुझ्या नशिबामध्ये पुत्र लिहिलेलाच नाही. सटवीला प्रत्येकाचा जन्म झाल्यावर 5व्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर लिहिते, किती पुत्र होते, कसे काय होईल ते सगळं भविष्य लिहिती. तसं तुझ्या सगळं भविष्य लिहिलं आहे, पण तुला पुत्रप्राप्तीचं भविष्य लिहिलं नाही. त्याच्यासाठी मी काही तुला पुत्र देऊ शकत नाही. तू पुत्र सोडून बाकी अन्य काही माग, असं श्रीहरी भगवंत त्या सुदेव ब्राह्मणाला त्याच्या भविष्याचा इतिहास सांगू लागलेले. तव भाळीचे अक्षरे समस्त वाचुनी पाहिली
तो तयात तुझ पुत्र सुख सप्तजन्मात नाही ऐसे स्पष्ट असे. हे सुदेवा, अरे तू ज्या असणार जे काही सकवीनं तुझ्या कपाळावर लिहिलेलं आहे, तुझं जे भविष्य लिहिलं आहे ते सगळं मी वळीनावळ वाचून काढली, अक्षरानं अक्षर वाचून काढलंय. पण तुझ्या नशिबामध्ये इथून पुढं ह्या जन्मात तर नाहीच, पण इथून पुढं 7 जन्म तुला पुत्रप्राप्ती होणार नाही किंवा पुत्राचं सुख तुला मिळणार नाही, असं त्या श्रीहरी भगवंत सुदेव ब्राह्मणाला सांगू लागलेले. यास्तवातून मागे नंदन तुझ पुत्र सुख नाही जा. आईचे हरीचे वज्रा समान निष्ठुर वचन ऐकून या. हे सुदेवा, तुझ्या नशिबामध्ये पुत्र सुख नसल्यामुळं मी काही तुला पुत्र देऊ शकत नाही. असं असणारं जे काही भविष्याचं वचन आहे किंवा भविष्यवाणी ती भगवान श्रीहरी मोठ्यानं गरजून त्या सुदेव ब्राह्मणाला सांगू लागलेले. तो सुदेव द्विज तक्षणी विकळ झाला हृदय फुटोनी. विछिन्न मूलद्रव मावानी पडला धरणी मूर्छी. अहो, ज्या वेळेस असं भगवंताचं कठोर शब्दाचं वचन त्या सुदेव ब्राह्मणानं ऐकलं आणि साक्षात भगवंताचं वचन ऐकलं, 7 जन्म पुत्र होणार नाही, पुत्र सुख तुला भेटणार नाही, आणि मी तर पुत्र सुख घेण्यासाठी किंवा पुत्रप्राप्तीसाठी ती खरतर तपश्चर्या केली आणि हे भगवंताचं वचन ऐकलं. आणि जशी आपल्या हातातली काठी खाली पडाव तशी त्या सुदेव ब्राह्मणाला मूर्छना आली आणि मूर्छना येऊन तो जमिनीवर कोसळला. ती पतीची अवस्था पाहून गौतमी दुःखे करीत रुदन. मागोती किंचित धैर्य धरून पती सन्निध बोलत. अहो, ज्या वेळेस सुदेव ब्राह्मणांनी खाली जमिनीवर कोसळले त्यावेळेस ती असणारी त्यांची धर्मपत्नी गौतमी, तिलाही दुःख झालं, पण तिनं आपलं दुःख सावरून धैर्य धरलं आणि धैर्य धरून आपल्या पतीच्या जवळ आल्याली. उठा उठा हो प्राणेश्वरा, व्यर्थ नका दुखू स्वांतरा. मम वाक्याचे स्मरण करा, पूर्वीच म्या कथिलेशे. अहो, त्यावेळेस ती सुदेव ब्राह्मणाची पत्नी त्यांच्याजवळ आली, आपल्या पतीला जवळ बसली आणि म्हणू लागली, हे प्राणनाथा उठा, आता तुम्ही व्यर्थ शोक करू नका. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की जे नशिबात आहे का ते कुणाला चुकत नाही. तुम्ही या असणारी तपश्चर्या करून स्वर्ग जिंकलाय, इतके तुम्ही महान तपस्वीत आणि पुत्रच असावा असं काय आहे का? पुत्र नसला तरी स्वर्गाची प्राप्ती तुम्हाला झाली. आणि तुम्ही असणारे माझे शब्द जे काही मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण धरा. तुम्ही दुःख करू नका, शोक सोडा आणि आता सावध व्हा, असं ती त्यांची पत्नी बोलू लागलेली. जे जे कपाळी लिहिले विधाते, तेची सुखा सुख प्राप्त होते. मानव भोगीत पूर्वार्जिता ते, हरी तेथे काय करी. अहो प्राणनाथा उठा, दुःख करू नका. जे जे भगवंतानं आपल्या कपाळावर लिहिलंय ते माणसाला भोगावं लागते. जे पहिल्या जन्मामध्ये केलेलं कर्म आहे ते ह्या जन्मात भोगावं लागतंय. मग माणसाचं जिणं हे परस्वाद्यानी, आणि तसं परस्वाद्यानी असल्यामुळं जे भगवंतानं कपाळावर लिहिले का ते भोगावंच लागल. तुम्ही आता दुःख करू नका, अशी असणारी ती गौतमी आपल्या पतीला समजून उपदेशाचे वचन शब्द बोलू लागलेली. मुमूर्षुषी औषध देता, देवी निष्फळ होय तत्वता. देवीचा भाग्याचे सर्वथा उद्योग निष्फळ होता. अहो, ती असणारी गौतमी आपल्या पतीला समजून सांगू लागली की जसं जसं एखाद्या माणसानं व्यापार चालू केला पण त्याच्या प्रारब्धामध्ये कुणी हातामध्ये माती धरली,
तर भाग्यवान असेल तर त्याचं सोनं होतंय, आणि जर या कार्याच्या हातामध्ये सोनं धरलं तरी त्याची माती होती. असं असणारं प्रत्येकाच्या भाग्यातली गोष्ट आहे. मग आम्ही दुपारा बसलो, आता 1 मिनटं सांगतोच परिमाणासारखं. आम्ही मग ह्यांचे भाऊन मी बसलो होतो दोघंच घरी, आणि आमचा असाच प्रारब्धावर विषय चालू होता बोलायचा. मग बोलता बोलता आमचं प्रारब्धावर विषय चालू होता. त्यावेळेस भाऊने एक मला पहिली गोष्ट सांगितली. म्हणले काय झालं, एका माणसाच्या नशिबामध्ये भरपूर धन होतं, आणि धन होतं पण ते माणूस होता आळशा. ते काहीच काम करायचं नाही. मग त्यावेळेस ते माणूस गेला आणि म्हणला काय करायचं, म्हणला धनाला ते आपल्याला काय गरजच नाही म्हणला. मग म्हणला हे गेला आणि राहणार जाऊन आंब्याखाली झोपला आणि आळशा होता ना तो. झोपायच्या टायमाला त्यानं सरळ आपले खडे बाजूला सारायला लागला, ऋतू नाहीत म्हणून. मग ते बाजूला ज्यावेळेस खडे सारायला लागला त्यावेळेस त्याला तिथं एक हांडा दिसला. म्हणला काय देव येणाया, हे इथं हांडा दिसलाय. म्हणला आता ह्या हांड्याला अजून घरी कोण घेऊन जाईल, कशासाठी इथं मला दाखवला हांडा. इतका आळशी सोन्याचा, ते पहिल्या ते जमिनीत पुरलेले हांडे, हां ते सोन्याच्या माहुऱ्यात हांडा जमिनीत पुरलेला होता. ते खडे सारताना दिसला आणि देवाला त्यानं नावं ठेवली. म्हणला इथं उभं दिलं आहे का नाही, घरी दिला असतं तरी मला घरात ठेवला असता. मग त्यानं काय केलं, ते मातीवरी टाकली, झोपला, उठला आणि घरी गेला. संध्याकाळी घरी जाऊन झोपला. योगायोगानं त्याचं भाग्यवान होता ना तो. त्याच्या घरी आले चोर आले, चोराने ते उठविलं त्याला. म्हणलं कुठं ठेवलेलं सोनं पिणं काय असलं तर ती. ते म्हणला माझ्या घरी कशाला आलात, त्या आंब्याखाली मी झोपलोय, आणि त्या झोपलेल्या जागेवर बुडापासून थोडं आहे म्हणला 1-2-3 हातावर तिथं ते हांडा या सोन्याचा. आणि ते मी काय केलं आहे बघितलं, पण घरी आणता आहे ना, आणू वाटाना. आळसानं मला इथे घेऊन याय ना, येऊ वाटाना. म्हणून म्हणलं ते तिथंच आहे, तुम्ही जा ते सोन्याचा हांडा घ्या आणि तुम्ही तुमचं जा. मला काय करायचे. चोरानं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ते चोर गेले त्या आंब्याच्या झाडाखाली. ते उकारला बघितलं, त्यांना मी सापडला. त्यानं ते हांडा काढला. हांडा काढल्यावर काय झालं, त्याच्यामध्ये त्या चोराच्या नशिबात नव्हतं ना, त्याच्यामध्ये त्याला इचू किरडेच असे दिसले, ते नाग ते दिसले. ते चोराने विचार केला, म्हणले ह्यो हरामखोरानं म्हणले आपल्याला फसविलं आहे, इथं ह्या हिच्यामध्ये त्याच्यामध्ये लावलंय. म्हणले बरं, म्हणले आता त्याने काय केला, तसा तो हांडा बांधला, घेतला आणि म्हणले आता ह्याच्या अंगावर नेऊन टाकायचा. मग त्याच्या अंगावरलं पत्तर वरून काढलं आणि वरून काढून त्यानं ते हांडा वरून रिचविला अंगावर. चोराच्या मनात उद्देश काय होता, ह्याला इचू ते चावते. पण शिव भाग्यवान, ज्यावेळेस त्यानं हांडा पालता केला, जशी लक्ष्मीच्या आपण फुटवर बघतो ना त्या माहुरा पडायला लागलेल्या खाली, तसा त्याच्या अंगावर त्या माहुऱ्याचा ढीग पडला सोन्याच्या. अशी ही भाग्यातली गोष्ट आहे. जर भाग्यात असेल, नशिबात आलं तर उद्योगाच्या आणि मिशे, भाग्याच्या आणि बडशे, उद्योगाच्या मिशे, समृद्धी जाता तसे घर निघे. तसं असणारं जर नशिबात असलं का ते तितकं घडणारच. तसं त्या असणारी त्याची पत्नी त्या सुदेव ब्राह्मणाची सांगू लागली, म्हणली मालक तुम्ही काही काळजी करू नका, जे नशिबात आहे का ते घडणारच आहे, तुम्ही आता सावध व्हा. अशी ती त्या आपल्या पतीची सावध करू लागली. जयाचे दैव अनुकूळ नाही, तयाचे व्यर्थ होते सर्वही. यज्ञ तपादानादिकाहूनही श्रीहरी सेवा श्रेष्ठासे. आहो म्हणली महाराज, जर नशिबात आहे का, नशिबातलं कुणाला चुकत नाही. किती तप करा, जप करा, काय करायचं ते करा, पण सगळ्याची एकच प्राप्ती, ते फक्त भगवंताची प्राप्ती. मग भगवंताची प्राप्ती करण्यासाठी श्रीहरी भगवंताचेच नावाचा जप करा, तप करा आणि शेवटी भगवंताला प्राप्त व्हा. अशी ती सुदेव ब्राह्मणाची पत्नी सांगू लागलेली. आईचे बोलती देव सकळ, परी तिजहुनीही दैव प्रबळ.
सूर्यापुढे खदोत विकळ तैसी सेवा देवापुढे. अहो महाराज, जर आपल्या नशिबात नसलं का तर कितीही देवाची सेवा करा, रोज देवपूजा, रोज काय बी करा, पण आपल्या नशिबात पाहिजे. आता आपल्या नशिबात कसं पाहिजे? आता कुणी काय जरी म्हणलं का देव, म्हणजे पहिले लोक म्हणत होते की भगवंत कुठे, जडी स्थळी काष्टी पाशानी सगळं वनमाळी जेते देते, सगळे चौकटच देव आहे तो. पण ह्या मंदिरात येऊन पुती ऐकणं ही भाग्याची गोष्ट आहे. कुठं बी तुमच्या घरी बी देव आहे, पण इथं पुती येऊन ऐकणं ही भाग्याची गोष्ट आहे. हे पवित्र आहे, ही जागा फक्त पवित्र आहे. आता आपण इथं इतके आहेत, आपण फक्त काही जरी असलं तरी पण देवाचं स्मरण करतो. आणि घरी जर असलो का तर जप करीत करीत सुद्धा म्हणावं लागतं, नाही नाही ती काहीतरी वस्तू आणा, अगर ते काहीतरी मन विचलित होतं आहे. इथं विचलित होत नाही, इथं फक्त भगवंताचंच ध्यान चिंतन आहे. तसं ती असणारी पत्नी सांगू लागली, महाराज आहो, जर का हे सूर्य आहे आणि या सूर्याला झाकून जर कुणी म्हणलं का नाही नाही मी आता या रात्री अंधारात जे किडे फिरतात त्या किड्याच्या प्रकाशानं मी काही बघल, अगर अंधार घालवील, हे जसं अशक्य आहे तसं प्रारब्धातली गोष्ट हीच सत्य आहे. म्हणजे सत्य हेच सत्य आहे, सत्याला खोटं करता येत नाही, अशी असणारी ती सुदेव ब्राह्मणाची पत्नी सांगू लागलेली. तस्मात सर्वत्रीच्या विश्वासा टाकोनी उठा हो प्राणेशा, ऐके दैवीच ठेवा भरवसा, हरीचे प्रयोजन काय. अहो महाराज, आता हे सर्व दुःख सोडा आणि आपल्या नशिबावर भरवसा ठेवा. भरवसा नशिबावर ठेवा आणि आता हा इथं तुम्ही उठा आणि दुःखातून वेगळं व्हा, शोक सोडा. ती असणारी अशी पत्नी त्या सुदेव ब्राह्मणाची त्यांना सावध करू लागलेली. आयसे तीव्र शोक संयुक्त, गौतमीचे ऐकुनी भाषित, वैन ते शोभे कापत, विष्णूशी बोलता झाला. अहो, असं असणारं आपल्या पत्नीचं जे काही भविष्याचं बोलणं आहे, अगर ज्ञानाचं बोलणं आहे, हे त्या सुदेव ब्राह्मणानं ऐकिलं आणि त्या आपल्या पत्नीचं वैराग्यशील इतकं भाषण ऐकून त्या सुदेव ब्राह्मणालाही सुख झालं आणि तो तसाच उठला, थरथर कापत उठला आणि उठून स्वतः श्रीहरी भगवंताला बोलू लागलेला आहे. देवा ही गौतमी अति दीन, शोक सागरी झाली निमग्न, तैसाची हातापशी ब्राह्मण शोके रडत पडलासे. असं असणारं ते असणारे भगवंत बोलू लागले. गरुड ज्यावेळेस ह्या ब्राह्मणाचे आणि त्या गौतमीचं भाषण ऐकून गरुड भगवंताने ऐकत होते आणि भगवंता शेजारी त्यांचं वाहन असलेला गरुड हे ऐकत होता. मग त्या गरुडाला दया आली आणि गरुडाला दया आल्यावर गरुड स्वतः भगवंताला बोलू लागलेला आहे. ह्याशी नाही कोणी रक्षिता, याची असह्य दुःख व्यवस्था, तू प्रत्यक्ष पाहता असता कैसा स्वस्थ राहिलाशी. मग तो असणारा गरुड भगवंताला बोलू लागला की हे मालक, हे देवादी देवा, अहो हे जी ब्राह्मण आहेत का, ह्या ब्राह्मणानं तपश्चर्या केली, त्याची पत्नी इतकी दुःख सागरात बुडाली आणि तुमच्या समोर अहो ज्याचं नाव घेतल्यावर दुःख राहत नाही असा भगवंत प्रत्यक्षात समोर आहे आणि प्रत्यक्षात भगवंत असताना त्या भक्ताचं दुःख राहावा ही एक अजब गोष्ट आहे. असा असणारा तो गरुड स्वतः भगवंताला बोलू लागलेला आहे. तू दीनबंधू दया सागर, स्वदना लागी भयंकर, भक्त दुःख सहिष्णू ईश्वर, ऐसा साचारा सोनिया. हे भगवंता, अहो तुम्ही तर दिनांचे उद्धार करणारे, भक्तांची करुणा हरण करून त्यांना दुःख नाहीसं करून सुख देणारे असं असणारं तुमचं ब्रीद आहे. आणि मग हे असणारे तुमचे भक्त तुमच्या समोर दुःख सागरात बुडतात, हे भगवंता आश्चर्य आहे. असा असणारा तो गरुड भगवंताला बोलू लागलेला आहे. आज तव दया काय झाली, ब्रह्मण्यता ही
कोटे लोपली दीन बंधुता कैसी संपली क्रूरता धरली कोठो. हे भगवंता, तुम्ही दीन दयाळूपण आहे. तुम्ही दिनांचा उद्धार करणारे दीन दयाळ आहेत. तुमची असणारी कोमल हृदय, तुमचं भक्तांना दुःखातून काढणारे, दुःख हरण करणारे असे आहेत. आणि मग तुमचं हे आता ही तुम्हाला इथं कठोरता का आली, ही तुमची कठोरता कशी आली, असं ह्याचं मला आश्चर्य वाटतंय. असा असणारा गरुड भगवंताला बोलू लागलेला आहे. सायुज्यादी चतुर्विध मुक्ती भक्ताचे करतळी वस्ती तथापि त्या गुणी तव भक्ती मुक्तीसी इच्छित नाहीत. हे भगवंता, अहो तुमची भक्ती केल्याच्या नंतर तुमच्या भक्ताला सायुज्य नावाचं पद, सायुज्य नावाची मुक्ती ही त्या भगवंताच्या तुमच्या भक्ताच्या हातात येत नाही आली तरी ते नको म्हणतात. असे असणारे तुमचे भक्त आहेत. आणि मग ह्या असणाऱ्या भक्तालाच आज तुमची मुक्ती, तुमची करुणा का लोकली, असा असणारा तो गरुड भगवंताला बोलू लागलेला आहे.